छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुकेश चंद्राकर नावाच्या पत्रकाराची हत्या करण्यात आली। त्या पत्रकाराची चूक फक्त एवढीच होती की त्याने 120 कोटीत बनलेल्या रस्त्याचे व त्याच्या खड्ड्यांचे रिपोर्टिंग केले होतं आणि लोकांना सांगितलं होतं की ठेकेदार कशा प्रकारे भ्रष्टाचार करत आहे। याच बातमीमुळे ठेकेदार मुकेश चंद्राकरवर खूप नाराज झाला की त्याने मुकेश चंद्राकरची हत्या केली आणि स्वतःच्या फार्म हाऊस मधील शोषखड्ड्यामध्ये त्याला पुरून टाकलं आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने वरून प्लास्टर सुद्धा करून टाकलं। चला तर मग तुम्हाला सांगतो की मुकेश चंद्राकर नेमका कोण होता आणि त्याचं मृत्यूचं गुड कसं उघडीस आलं। मुकेश हा पत्रकार होता, युट्यूबर, स्वतःचं न्यूज चॅनल सुद्धा चालवत होता आणि तो एका नॅशनल न्यूज चॅनल मध्ये सुद्धा काम करत होता। नक्षलवाल्यांच्या एरियात जाऊन बेधडक तो न्यूज बनवत असायचा। 1 जानेवारीच्या रात्री अचानक मुकेश चंद्राकर हा लापता झाला। लापता होण्याच्या अगोदर त्याने 120 कोटींचा रस्त्याच्या घोटाळ्याची बातमी दुनियासमोर आणली होती। त्याने त्या न्यूज मध्ये 120 कोटीच्या रस्त्याच्या कामात कसे गड्डे आहेत, कसा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला जात आहे असे त्याने त्यात सांगितलं होतं। या न्यूजचा परिणाम असा झाला की सरकारने ठेकेदार सुरेश चंद्राकरच्या नावावर चौकशीची नोटीस काढली होती आणि कलेक्टरने ठेकेदार सुरेश चंद्राकरला तो रस्ता पुन्हा निर्माण करायचा आदेश दिला। त्याच गोष्टीमुळे ठेकेदार सुरेश नाराज होता। त्यानंतर सुरेश चंद्राकरने आपल्या छोट्या भावासोबत मिळून ते दोघे मुकेश चंद्राकरवर दबाव टाकू लागले आणि नंतर मुकेश चंद्राकर हा लापता झाला। शुक्रवारी सुरेश चंद्राकरच्या फार्म हाऊस वर त्याच्या एका शोषखड्ड्यामध्ये मुकेश चंद्राकरची बॉडी मिळाली। या फार्म हाऊस वर ठेकेदार त्यांच्या मजूर कामगारांना ठेवत होता। पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे ज्या शोषखड्ड्यामध्ये मुकेश चंद्राकरची बॉडी टाकली होती त्याच्यावरचा प्लास्टर हा नवीनच होता, म्हणून पोलिसांना संशय आला। त्यात त्यांना मुकेश चंद्राकरची बॉडी सापडली। मुकेशांच्या युट्यूब चॅनलवर जंगल बस्तर मध्ये त्यांच्या भावाने सांगितलं की त्या 2 भावांची 31 डिसेंबरला शेवटची भेट झाली होती। 1 जानेवारीच्या रात्री युकेश चंद्रकारने मुकेश यांना फोन लावला तर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता। 2 जानेवारी पर्यंत त्याने वाट पाहिली परंतु मुकेशचा काही पत्ता लागत नव्हता। त्याने आपल्या मित्रांना व नातेवाईकांना विचारपूस केली। युकेशने मुकेशच्या मित्राला फोन केल्यानंतर त्यांना समजलं की मुकेश हा ठेकेदारचा भाव रितेश चंद्राकर सोबत शेवटचा दिसला होता। नंतर युकेशने मुकेशच्या लापताची रिपोर्टिंग पोलिसांना केली। नंतर पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर कारवाईला सुरुवात केली। यात पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या। पोलिसांचा पुढचा तपास अजून चालू आहे। या केसमध्ये आम्ही कोणत्याही दोषीला सोडणार नाही असे पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितले।